नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लोकशाहीरांची साहित्य चर्चा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीचं वाचन आपण करत आहोत. या दुसऱ्या भागामध्ये आपण फकीरा या कादंबरीची वाचनाला सुरुवात करणार आहोत. सूर्य मावळला होता. त्याचा किंचित प्रकाश पश्चिमेच्या किनारीवर राहून गेल्यामुळं एक गुलाबी धांडवटी पसरली गेली होती. त्याखाली लख्ख पोलादी रंग दिसत होता. तिथं ती सूर्य बुडाल्याची खून उमटली होती. बाकी अंधाराची चढाई सर्व जग तो खोरा व्यापित होतं. वारणेपासून कृष्णेपर्यंतचा तो सलग सुपीक प्रदेश अंधकारमय होत होता. सूर्याने सर्व कळांनी जग जितकं लखलखीत केलं तितकंच अंधार काळं करू लागलं. प्रकाशामागं अंधार आणि अंधारामागं प्रकाश हे चक्र गतिमान झालं होतं. वाटेगावचं अस्तित्व नाहीसं झालं. ती एका जागी वसलेली 1200 घरं अंधाराच्या लाटांनी गडप केली. त्या गावच्या आजूबाजूचे माळ, तो 7 दरी असलेला सह्याद्रीचा प्रचंड डोंगर अंधारात बुडाला. गावच्या अस्तित्वाला अदमासाची गरज भासू लागली. तामखडीवरून आलेली ती गाडवाट गावात शिरली होती. ती विष्णुपंत कुलकर्णीच्या भव्य वाड्यापुढून चावडीकडे वळून मग शंकरराव पाटलाच्या वाड्याला वळसा घालून महारांच्या थळात सरळ झाली होती. तसंच पुढे जाऊन मांगवाड्याच्या जवळ असलेल्या प्रचंड चिंचेखाली गेलं की मांगाच्या घराकडे वळावं लागत होतं. तेथून ती गाडवाट ओगवतीला जाऊन माळानं पांदीनं नागमोडी वळणं घेत शिवारात शिरली होती. वाटेगाव ते शिगाव हे 4 मैलाचं अंतर त्या गाडावाटेनं 6 मैलाची कैक वळणं घेऊन संपवलं होतं. ती वाट आज अंधारानं पुसून काढली होती. हळूहळू पावसाळी वारं उठलं आणि भन्नाट धावाट सुटलं. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. पाण्यात मासा पोहावा तशी ढगात वीज सळसळू लागली. विजेच्या प्रखर प्रकाशात आकाश कोसळण्याच्या बेतात आल्यासारखं दिसू लागलं. अकराळ विक्राळ आकृत्या करून ढग गिरक्या घेऊ लागले. वारा त्या ढगांना चेंडूप्रमाणे टेपलू लागला. गावात सामसूम झाली. सर्व गल्ल्या निर्जन भासू लागल्या. मिन जळणारे दिवे हळूहळू डोळे झाकू लागले. कुत्री मुकी झाली. सर्वत्र निशब्दता नांदू लागली. भित्र वातावरण उदास होऊन उभं राहिलं. गाव हू का चू करीन असं झालं. शंकरराव पाटील एकटाच जोत्यावर बसला होता. कोणीतरी यावं, आपल्याशी बोलावं, बसावं असं त्याला वाटत होतं, पण कितीतरी वेळ कोणीच येत नव्हतं. म्हणून तो चिडला होता. त्यानं आपले दोन्ही गुडघे पोटाशी आवळून धरले होते आणि स्वतःला मंद झोके देत तो समोरच्या वाटेकडे टक लावून पाहत होता. येणारा जळानाचा शाश्वत घेण्यासाठी त्याने आपले कान टवकारले होते, पण पाटलाशी बोलत बसायला कोणीच येत नव्हतं. दारं बंद करून लोक केव्हाच अंथरुणावर आडवे झाले होते. त्याचीच पाटलाला चीड येत होती. जन्मभर कष्ट करून शेवटी मरायचंच हे त्याला पसंत नव्हतं. माणसानं कसं आनंदात असावं, खेळावं, बोलावं आणि राबावं असं त्याचं मत होतं. उद्याच आषाढ निघत होता. उद्या शिगावात जोगणीची जत्रा भरणार होती. शिगावच्या बाजीबा खोताचा त्याला हेवा वाटत होता. शिगावची ती जोगणीची जत्रा त्या खोतानं भरवली होती. आपल्या तरुणपणी त्यानं काळगावच्या जोगणी दिवशी उभ्या गावाशी कलागत करून ती जोगणी जबरीनं आणली. त्या दिवसापासून काळगावची जोगणीची जत्रा बंद पडून ती शिगावात सुरू झाली होती. जर बाजीबा काळगावच्या लोकांना सापडला असता तर त्यांचं शिर त्यांनी तिथंच कापून वेशीला बांधलं असतं. पण बाजीबा जबर माणूस, म्हणून तर शिगावची सारखी भरभराट होत आहे. लोक एका वर्षात 3 जत्रा करीत आपला संसार चालवित आहेत. आणि हे आपलं गाव, इथं काहीच नाही. दिवस बुडाला की शब्द येत नाही. माणूस दिसत नाही, खेळ नाही, तमाशा नाही, काही नाही. 12 महिन्यात एक जत्रा आणि ती मड्याला माणसं जमावी तशी. एवढा मोठा गाव असून काय कामाचा. पाटील विचाराच्या तंद्रीत सापडला होता आणि मग पुन्हा भानावर येऊन ते विचार झटकीतही होता. एवढ्याच समोरच्या वाटेवर घोड्याच्या टापाचा आवाज आला. पाटील कानुसा घेऊ लागला. तोच ते घोडं मोठ्यानं खेकळलं. त्याचा आवाज त्या शांत रात्री दूर दूर गेला आणि लगेच पाटलाचं घोडंही खेकळलं. पाटील रोखून पाहत म्हणाला, कोण चाललंय ते? मी हाय, रानोजी मग.
रानोजी घोड्यावरून खाली उतरून म्हणाला. पाटलांना आग्रहाच्या सुरात उद्देशून त्याला म्हटलं, ये की पान खाऊन जा, रात केलीस. वाईच रात झाली. आकाशात पाहत रानोजी तक्रारीच्या सुरात म्हणाला, आबा पाऊस उठलाय. ये, वारा सुटलाय, पाऊस येत नाही. पाटलांनी निर्वाळा दिला आणि लगामोडीत रानोजी जोत्याजवळ येऊन एका दगडावर बसला. अजून निजला नाही, का जागताय? रानोजीने विचारलं. काय करू, निजच लागना. का, काय झालं? काय नाही, उदास वाटतंय. गावात रग नाही. पाटील मनातले विचार बोलू लागला. गावात जीवच उरला नाही. दिवस उडाला की गाव जागेवर नसतो. मग काय करावं त्यानं? दमून भागून निसतोय. इतर कोण काय दमत नाही का? त्याचा संसार नाही? पाटील म्हणाला. त्या शिगावची माणसं काय दमत नाहीत? पण एका वर्षात 3 जत्रा करून संसार करतायत किती? त्यांच्या गावात जत्रा आहे त्या म्हणून ते करतात. आपण काय करावं? जत्रा काय आपोआप भरत नसतात, त्या भरवाव्या लागतात. उद्या आपण जत्रा भरवली तर काय कोण नको म्हणणार आहे का? कोण हात धरणार आहे? मग का भरत नाही? कशी भरणार? पाटील मध्येच म्हणाला. दिवस बुडाला की कुत्रं फिरत नाही गावात. मग जत्रेचा विचार कोण करणार? आजूबाजूच्या इंग्रजी हद्दीत लोक रंगलाल आहेत. त्या शिगावात उद्याच जोगण्या निघणार. बाजीबा खोतासारखा बहादर आमच्या गावात निपजत नाही, तोपर्यंत तिथं जोगण्या भरणार कशा? जोगणी त्यानं भरवली. बाजीबानं? ती कशी? बाजीबानं काळगावच्या जोगण्यात जाऊन दंगल केली आणि जोगणीच्या हातातली वाटी ही पळवून आपल्या गावाची जत्रा वाढवली. तसा वीर आमच्या गावात कोण आहे? का नाही ती? पंतवाणीने तुमच्यावानी माणसं वाघाला दावा लावतील की? वाघाला दावा लावणं सोपं आहे, पण उभ्या गावाशी लढत देऊन जोगणी आणणं सोपं नाही. त्यासाठी डोंगरा एवढं काळीज हवं, आणि ते माझ्याजवळ नाही. ते विष्णुपंत, ते कायद्याच्या कोपऱ्या खळ्या देण्यात पटायत आहेत. जीव गेला तरी ते चाकोरी सोडणार नाहीत. मी उद्या जोगण्या बघा शिगावला जाणार आहे, रामोजी मध्येच म्हणाला. तुमचा काय बेत? मी कधीच कुणाच्या जत्रेला जात नाही, पाटील खिन्न स्वरात म्हणाला. लोकांच्या आरतीनं वळवून घेणं मला बरं वाटत नाही. आपल्या घरात अंधार आणि आपण उजेडात मिरवायचं हे मला रुचत नाही, असं म्हणून पाटलांना रानोजीला पान दिलं. दोघांनी पान खाल्लं आणि रानोजी उठण्याचा विचार करू लागला. तो पाटील म्हणाला, या पांढरीला बाजीबा खोतासारखा माणूस पाहिजे, तरच या गावाची भरभराट होईल, लौकिक वाढल. बाजीबानं शिगावर उपकार केले तसे या गावावर उपकार करायला माणूस इथंच जन्माला पाहिजे. हे ऐकून रानोजी एकाएकी गंभीर झाला. त्याचं मन उगीच बावरं झालं. हातातील लगाम पिरगाळीत तो अंधारात पाहू लागला. वाटेगाव ते शिगाव यांच्यामधील असलेला माळ, ती नागमोडी वळणं, ती पांद, मध्ये असलेले निवडुंगाचे डोंगे, सारं त्याच्या डोळ्यापुढं तरळू लागलं. आणि पाटील म्हणाला, जा आता, दौलती वाट बघत असेल. रानोजी उठून उभा राहिला. तो तसाच विचार करीत निघाला. घोडं त्याच्या मागून चालू लागलं. तो थळात आला. कोंडीबा महार अंधारात बसून भजन म्हणत होता. तो दिसत नव्हता, फक्त त्याचा घोगरा आवाज आणि त्याचा तो ताऱ्या एवढंच ऐकू येत होतं. त्या भजनानं रानोजी भानावर आला. त्यानं समोर मागवाड्याकडे पाहिलं आणि घोड्यावर उडी घेतली. गावापासून एका हाकेच्या अंतरावर असलेला मागवाडा निश्चित पडला होता. 5 पुरुष उंच निवडुंगात त्या 50 घरांना वेढा घेतला होता. त्या निवडुंगाची 2 टोकं त्या गाड्यावाटेजवळ चिंचेच्या झाडाखाली येऊन जुळत होती. तिथंच मागवाड्यात जाण्याची वाट होती. त्या निवडुंगात ती घरं कशी बशी उभी होती. ती उसाच्या पाल्याची घरं भेदरल्यासारखी भासत होती. त्यांच्या डोकीवरचं आकाश आता काळवंडलं होतं. त्यामुळे त्यांचं धाबदन आणलं होतं. मधूनच एका घुबड फुतकारत होतं. मध्येच पिंगळा किजबिजत होता. अस्सल नाग वल्हा पक्षाची शिकार करण्यासाठी सरपटत होते, तर त्यांच्याशी हाडवैर बाळगणारी मुंगसं त्या नागावर रापत होती. काही ठिकाणी त्यांच्या झटापटीही सुरू झाल्या होत्या. सापांचं गुरगुरणं आणि मुंगसाचं चिरकणं ऐकून
मागांची पोरं गर्भगळीत होऊन आयांच्या कुशीत अधिकाधिक शिरत होती. पसरलेले पाय पोटाशी घट्ट धरीत होती. मृत्यू त्यांच्या उशा पायथ्याला वळवळत होता. तिथं किती माणसं आहेत याची गावाला माहिती नव्हती. ती काय खातात याची कोणाला काळजी नव्हती. मात्र मागवाडा त्या निवडुंगात आहे हे सर्वांना माहीत होतं. ते सर्व सनदशीर शिपाई आहेत. गावच्या राखणदारीची धुरा त्यांच्या मानेवर असून ते गावाचे नौकर आहेत हे कायद्यानंही मान्य केलं होतं. गावातनी रानात जे काही होईल त्याची जबाबदारी त्या मागावर होती. एक जरी पेंडी इकडची तिकडे गेली तरी सनदशीर शिपाई म्हणून त्यांना जाब विचारला जात होता. ते दर दसऱ्याला मानाची तलवार पूजत. त्या वस्तीत दारिद्र्य आणि तलवार यांचं ऐक्य जगावेगळं होतं. ज्यावेळी त्यांना इनाम म्हणून जमीन दिली त्यावेळी अवघी 3 घरं होती, पण आता ती 50 झाली होती. जमीन पुरत नव्हती. सनदशीर शिपाई हा शिका कायम होता. शेतकीची अवजारं नव्हती आणि मांग पिचत होते. आकाशातून पावसाच्या धारा लागल्या की मांगांच्या डोळ्यातून आसूला गळू लागत. मजुरीची दारं बंद होऊन भुकीची आग पेटे. पोरं रडू लागत. म्हातारी टाचा घासू लागत. तरणी कंबर बांधून पाणी पिऊन दिवस रेटीत. जुलमानं जगत. भीक मागणं अपमान मानणारी ही जात खुशाल भुकेकडे पाहत विचार करी. विचार करून दमे आणि मग तिच्या पुढे एकच मार्ग स्पष्ट होई. सर्वजण एकत्र जमून हत्यारा काढीत आणि भर पावसात भर मध्यान्हरात्री घराबाहेर पडत. दूर दूर दुसऱ्याच्या शिवारात शिरत आणि जे हाती लागेल ते ओरबडून अगदी जीवावर उदार होऊन लुटत आणि परत येऊन त्या भुकेच्या जबड्यात लोटीत. ही तिथं वहिवाटच पडली होती. एक दिवस नव्हे तर दरवर्षी सुगी येईपर्यंत पावसाळ्यात दररोज त्यांना चोर बनावं लागत होतं. काहींचा सवयीनं तो धंदाच बनला होता. दारिद्र्यात वाईटापुढं दुसरं काय जन्मणार. पण त्या निवडुंगात माणसं मात्र दणदणीत निपजत. एकागळी एक, बळानं, शरीरानं, हिमतीनं तराजूत घालून जोखून घ्यावी अशी ती माणसं निपजत. निर्जीव कोळशाचा निखारा फुलावा किंवा पडीक जमिनीत एखादं चंदनाचं झाड उगवावं तशी ती वस्तू वाढत होती. दौलती मांग, आप्पा मांग, भैरू मांग अशी वयानं पोक्त झालेली कितीतरी माणसं त्या वस्तीत करती होती. ते मागवाड्यात आणि गावातही ढाण्या वाघ्यासारखे गरजत. मी म्हणणारे त्यांना वरमत. त्याचप्रमाणे दौलतीचा रानूजी, बळी, पांडू, दगडू, निळ्या, सावळ्या, गोंदा अशी तरणी पोरं तलवारीच्या पात्यासारखी वावरत. दौलतीच्या वयानं आता 50शी गाठीत आणली होती. त्याच्या रुबाबदार मिशीत आता पांढरे केस चमकत होते, पण त्याचा दणदणीत पिळदार देह टणक होता. त्यातील जुना वळ कायम होता. शिवाय आता त्याचा रानोजी हा करता सवरता झाला होता. घर आणि सरकारी चाकरी तोच पाहत होता. बायको राहीबाई, सून राधा, फकीरा आणि सहदेव हे 2 नातू आणि मुलगा रानोजी यामुळे दौलतीचं घर आनंदानं भरलं होतं. तो आयुष्याचे उरलेले दिवस बेफिकीरपणे काढत होता. परंतु आज रानोजीला भलताच उशीर झाल्यानं तो बेचैन झाला होता. राहीबाई उदास होऊन बसली होती. फकीर आणि सहदेव हे बापाची वाट पाहत होते व तो अजून का येत नाही म्हणून बाहेर पाहत आज्याला विचारित होते. त्यांना देवाच्या गोष्टी सांगून राहीबाई वेळ मारून नेत होती. राधाबाई चुलीपुढे बसून कन्या शिजवीत होती. कन्या रटरटत होत्या आणि दौलतीचे कान घोड्याच्या टाप ऐकण्यासाठी आतुर झाले होते. 10 वर्षाचा फकीरा केविलवाना चेहरा करून म्हणाला, बाबा गबऱ्या काही ना. गबऱ्या आता पळतील तुझ्या बापाला घेऊन. एकदा पेंढार लोकांची टोळी गावदडीला उतरली होती. त्यापैकी एका पेंढारानं आपल्या घोडीचं शिंगरू दौलतीला दिलं होतं. त्या शिंगराचा दौलतीनं प्रचंड घोडा केला होता. लहानपणापासून त्याला पोराप्रमाणे जपून त्याचंच नाव गबऱ्या असं ठेवलं होतं. तो गबऱ्या साऱ्या गावाच्या ओळखीचा झाला होता. फकीरा आणि सहदेव हे बाप कधी येणार असं विचारण्याऐवजी गबऱ्या कधी येणार असं विचारित. त्यांचा जन्मदाता खरंच त्या गबऱ्याच्या हवाली असे. रोज गबऱ्या त्या चिंचेखाली येऊन घराकडे वळताच मोठ्याने खिंकळे. त्याबरोबर पोरं आनंदाने उड्या मारत. गबऱ्याचं खिंकळणं म्हणजे त्यांचा बाप येणं असं समीकरण झालं होतं. गबऱ्याच आपल्या बापाला घेऊन जातो आणि सांजाला घेऊन येतो म्हणून त्यांचं लक्ष रानोजीच्या ऐवजी गबऱ्याच्या वाटेकडे लागून राहत असे. राहीबाईच्या गोष्टी हो म्हणून ऐकत बसलेली पोरं उगीच हो म्हणत होती. त्यांचं सारं लक्ष गबऱ्याच्या खिंकळण्यावर होतं.
एवढ्यात गबऱ्या चिंचेखाली येऊन वळण घेताना खिंकाळला, आलो आलो आम्ही. पोरांनी उठून उड्या मारल्या, आला गबऱ्या. आणि दारात येऊन गबऱ्या फुरफुरला. दौलतीनं लगाम धरून त्याला दावा लावलं. रानोजीनं तलवार पाखाडीत खोचली आणि पोरं बरगडीला बिलगली. राईचा जीव भांड्यात पडला. राधा लाजली. चोरून पाहून मान फिरवली. दौलतीनं गबऱ्याची खंदाडी घरात आणली. अमाप मक्याची कंस चुलीकडे पळाली. आणि दौलती म्हणाला, उशीर केलास. झाला व्हायच. पाटलानं थांबवलं होतं. इजवाऱ्याचं लवकर यायचं, राईबाई म्हणाली. राधानं टवकारून पाहिलं. भाजलेली मक्याची कंस घेऊन फकीराव सहदेव बापाच्या दोन्ही मांड्यावर बसून ऐकू लागले. राधानं जेवणं वाढली. जेवता जेवता दौलती बोलणं काढलं. काय म्हणता पाटील? काही नाही, शिगावच्या जोगण्याची कथा निघाली होती. पंताची गाठ पडली काय? नाही. पण ही जोगणीची काय भानगड आहे आबा? भानगड कसली? ते 12 बोलू त्याचा खेळ आहे. दौलती सांगू लागला. 2 बैती नवरा नवरी व्हायची आणि त्यांची वरात काढायची. नवरीपाशी खोबऱ्याची वाटी असती. ती पिवळ्या फडक्यात असती. जर ती वाटी कोणी पळवली तर त्या गावची जत्रा बंद व्हायची आणि ज्या गावात ती वाटी जाईल त्या गावात जोगणीची जत्रा भरायची, असा रिवाज आहे. पर वाटी पळवणारा आपल्या हद्दीत घावला तर त्याचा डोसका मारायचा बी रिवाज आहे. खोबऱ्याच्या वाटीसाठी डोसका मारतात? फकीरानं दौलतीकडे रागाने बघत विचारलं. आणि दौलती म्हणाला, ती नुसती वाटी नव्ह, ती त्या गावची आबरू असती. हे ऐकून फकीरा रानोजीकडे वळून म्हणाला, आणखी का ती वाटी हिसकून? हे ऐकून सर्वच हसू लागले. राधा तर सर्वात मोठ्यानं हसली आणि मग हळूच म्हणाली, बराच की आहेस. ती खोबऱ्याची वाटी खाशील का? हो हो, दे आणून, त्यात काही जड नाही. फकीरा गुरकला. आरपार वाटी हिसकणाऱ्याचा डोसकं मारत्यात, दौलती म्हणाला. फकीरा कपाळावर आठ्या आणून बोलला, आबा मारू दे डोसकं, ये तू वाटी हिसकून. फकीराचं हे बोलणं ऐकून घर पुन्हा हास्यानं भरलं. हा पोर आपला जाती धर्म बोलत आहे. हे ऐकून राहीबाईला फारच आनंद झाला. ती हसत हसत म्हणाली, दिस बुडाला की मुतायला जायला हिची लंगोटी सैल होती आणि म्हण मारू दे डोसकं, घेऊन ये वाटी. मग फकीरावर रमला. मुताईची भानगड म्हातारीनं चव्हाट्यावर आणली. म्हणून तो नरम आला. राधा म्हणाली, मग जा की, आण जाती वाटी. थांब, कंसाचा मक्काचा म्हणतो म्हणाला, मी आबा एवढा झालो की आणूनच जावतो तुला. रानोजीनं फकीराला जवळ ओढून पोटाशी धरलं. हसत हसत त्या सर्वांनी अंथरुणावर अंग टाकलं. फकीरा, सहदेव हे दोघे रानोजीच्या बरगड्यानं वेलगूनच झोपले. रानोजी मात्र जागा होता. त्या दोघांवर 2 हात टाकून निश्चित पडून उद्याचा विचार करीत होता. त्याचं मन बेबंद त्याला घाबरवत होतं. ते कधी उठून पळत होतं तर लगेच शिगावात जाऊन भर जत्रेत हाणामारी करीत होतं, तर मध्येच गबऱ्यावर बसून भरधावा पळत होतं. घटकेत ते गप्प बसून विचार करू लागे, जर आपण ती जोगणी आणली तर या गावावर अनंत उपकार होतील. जे बाजीबानं केलं ते एका मांगानं केलं असं लोक म्हणतील. आपल्या गावात जत्रा भरेल. भोवतालचे लोक जत्रेत येतील. प्रत्येक माणूस म्हणेल, रानोजीनं ही जत्रा भरवली. शंकरराव पाटील शाब्बास म्हणतील. जर जगलो तर जग पाठ थोपटील आणि जर आपण तर नाव होईल, डंका वाजेल, गावासाठी गेला म्हणतील. मरण कधीतरी येणारच. ते जर जगून आणीत असता आलं तर गावावर उपकार होतील. आपल्या अंगावरच्या जखमा गावाच्या काळजावरच्या मोहरा ठरतील. गबऱ्याच्या टापा कोरल्या जातील. पण मग आई, फकीरा, साधू, राधा यांचं काय? ती कशी जगणार? म्हातारपणी त्यांना कोण? पोरं मोठी व्हायला 10 वर्ष तरी हवीत. तोवर हे 5 जीव कसे जगणार? काय होतंय त्यांना? जगतील ती. आपण नव्हतो तेव्हाही माणसं जगतच होती की, पुढेही जगणार. आणि गावावर उपकार करणारा माणूस इथं जन्माला याची पाटलाला खात्री वाटेल. विष्णुपंताला आनंद होईल. रानोजी डोळे झाकून विचार करीत होता.
हळूहळू अंधार निघून गेला. पहाट झाली. निवडुंगात पाखरं जागी झाली. त्यांनी किलबिलाट करीत पंख झाडली. पूर्वेला अनंत रंगाच्या लकीरी उमटल्या. पाऊस घेऊन आलेल्या काळ्या ढगातून तेजोमय अरुण डोकावू लागला. त्याला पाहून कोकिळ हर्षभरीत झालं. कुहू कुहूचं ते ऐकून आल्हाददायी वारा भिरभिरला आणि निवडुंग उजळला.